नेहमी 30 वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही एकदम नवीन आणि वेगळी रेसिपी नक्की ट्राय करून बघा. नाक मुरडणारा सुद्धा आवडीनं खाईल. मी ट्राय केलेली आहे. माझ्या घरामध्ये ही रेसिपी खूप आवडते. तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला मोजके 2-3 साहित्यच लागणार आहेत. तर इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत. तर वांगी पाहू शकता जांभळ्या रंगाचे आहेत. वांग्याचे खूप सारे प्रकार असतात. यापैकी कुठलंही वांगं तुम्ही घेऊ शकता. थोडीशी चिंच घेतलेली आहे, लसणाचा एक अख्खा कांदा सोलून घेतलेला आणि भरपूर तिखट असलेल्या इथे मिरच्या घेतलेल्या. मिरच्या आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायच्या. चिंच थोड्याशा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, वांगी आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आपल्याला वांग्याची देठं काढून घ्यायची आहेत. आपल्याला देठ नको आहे, तर वांग्याची सगळी देठं काढून घ्यायची. देठं काढून झाल्यानंतर आपल्याला वांग्याच्या 3-4 अशा फोडी करून घ्यायच्या. जास्त बारीक किंवा जास्त मोठं असं यामध्ये काहीच नाही आहे. तर ओबडधोबड आपल्याला 2-3 तुकडे वांग्याचे करून घ्यायचे आहेत. आणि इथे पाहू शकता वांगे आपली सगळी कापून झालेले आहेत. आता आपण काय करायचं आहे, गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला साधारण किटलीच्या 2 पळ्या इतकं तेल घालायचं आहे. तेल आपल्या आवडीनुसार थोडंसं कमी किंवा अधिक करू शकता. तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. म्हणजे मिरच्याचा कच्चेपणा पण दूर व्हायला पाहिजे आणि मिरच्या बाधू नयेत यासाठी आपल्याला थोड्याशा तेलावर आपल्याला चांगले डाग पडेपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर इथे मिरच्या पाहू शकता छान फ्राय झालेल्या आहेत. आणि अगदी शेवटी आपल्याला यामध्ये घेतलेला सगळा लसूण घालायचा आहे. लसूण पण थोडा 1 मिनिटभर परतून घ्यायचा. लसूण परतला की यामध्ये आपल्या मसाल्याच्या डब्यातला एक चमचा असतो त्याने एक भरून जिरं घालायचं आहे. आणि तेवढ्याच चमच्याने आपल्याला यामध्ये 1 चमचा इतकं धणे घालायचे आहेत, कच्चे धणे घालायचे. आणि हे सगळं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं. यातून छान खमंग वास येईपर्यंत कमी गॅसवर हे मी सगळं चांगलं परतून घेतलेलं आहे. आता हे साहित्य आपण बाजूला काढून घेऊया एखाद्या वाटीमध्ये आणि थोडंसं गार करायला ठेवून देऊया. आता यानंतर आपल्या कढईमध्ये जे काही शिल्लक तेल राहिलेलं आहे त्याच तेलावर आपल्याला फोडणीसाठी कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता थोडासा परतून घेतल्यानंतर आपण वांग्याच्या ज्या फोडी करून ठेवल्या होत्या त्या या फोडणीमध्ये घालायच्या आहेत. आणि मस्त 1-2 मिनटं आपल्याला कमी गॅसवर सतत चमच्याने असं परतून घ्यायचं आहे यावर छान डाग पडेपर्यंत. तर 1-2 मिनटं असं चांगलं परतून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा इतकी हळद घालायची. चमचा पाहू शकता आपल्या मसाल्याच्या डब्यातला आहे छोटा चमचा, म्हणजे चिमूट 2 चिमूट इतकी हळद घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घालून परतल्यामुळे वांगं लवकर शिजेल आणि चव पण छान मुरते. त्यानंतर थोडासा हिंग घातलेला आणि हे सगळं आपल्याला चांगलं पुन्हा 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनटं वांगं चांगलं परतून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वाफेवर 2-3 मिनटं आपल्याला याला चांगलं शिजून द्यायचं आहे मऊ होईपर्यंत. तिथे पाहू शकता 1-2-4 मिनटं मला वाफ दिलेली आहे. अधूनमधून झाकण काढलेलं आहे. मस्त याला चांगलं परतून घेतलेलं आहे. आता वांगेसुद्धा आपलं वाफेवर छान शिजलेलं आहे. वांगे ते पाहू शकता. दाबून बघूया. वांगं पाहू शकता मऊ झालेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता ही परतलेली शिजलेली वांगी आपण थोड्या वेळासाठी कढईमध्येच राहून देऊया. आता घेऊया मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिरची, लसूण किंवा जो मसाला परतून घेतला होता ना आधी कढईमध्ये तो यामध्ये घालायचा आहे. आणि याला आपल्याला मिक्सरला दरदरीत फिरून घ्यायचं आहे. तर इथे भिजवलेली चिंचसुद्धा या मिरच्यांमध्ये घातलेली आहे. थोडंसं आपण याला दरदरीत वाटून घेतलेलं आहे. ते पाहू शकता अशा प्रकारे याचं पाणी न घालता वाटण तयार झालेलं आहे. आता याच वाटणामध्ये आपल्याला जी आपण परतून घेतलेली वांगी आहेत ना मऊ केलेली ती वांगी या वाटणामध्ये घालायची आहेत मसाल्यामध्ये. आणि ही सुद्धा आपल्याला थोडीशी फिरवून घ्यायची आहेत. पल्स मोडवर फिरवून घ्यायचं बंद चालू करून. तर इथे पाहू शकता हे असं एक मिश्रण किंवा अशी आपली ही एक चटणी तयार झालेली आहे. इथे पाहू शकता छान अशी स्मूथ पाणी न घालताच आपल्याला हे सगळं वाटून घ्यायचं आहे. आणि एखाद्या सर्विंग बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. ज्या वाटीमध्ये आपण मसाला काढून घेतला होता त्याच वाटीमध्ये आपण हे सगळं साहित्य काढून घेऊया. आता यानंतर आपल्याला या रेसिपीसाठी कुठलंही तामझाम करायचं नाही. आपण ज्या वेळेस ही चटणी खायची म्हणजे ही चमचमीत आणि एक चटकमटक अशी ही झणझणीत वांग्याची चटणी तयार झालेली ही साऊथ स्पेशल चटणी आहे. ही आंध्रामध्ये आवर्जून केली जाते आणि आवडीने खाल्ली जाते. तर जेवताना आपल्याला काय करायचं यामध्ये कांदा मिक्स करून खायचं. भाताबरोबर गरम गरम भाताबरोबर अप्रतिम लागते. चपाती भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता. इकडची लोक भाताबरोबर खातात. ट्राय करून बघा. एकदम मस्त आहे, सोपी आहे आणि वांगी न खाणाऱ्यांना सुद्धा आवडेल. ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब